तुम्हाला कुरडई खायची आहे आणि बनवता येत नसेल आणि जास्त मेहनत पण करायची नसेल ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एकदा काही रेसिपी तुम्ही बघितली ना, मग केल्याशिवाय तुम्ही राहणारच नाही. तर त्यासाठी काय करायचं, 1 किलो राशनचा तांदूळ घेतलाय, तुम्ही कुठलाही वापरू शकतात. 3 दिवस पाण्यामध्ये भिजत घालायचे, रोज त्याचं पाणी आपल्याला बदलायचे. तांदूळाचं तिसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यातलं पाणी पूर्ण आपल्याला निथळून काढायचं आणि मिक्सरमध्ये पाणी टाकून जेवढं बारीक करतील तेवढं त्याला बारीक करून वाटून घ्यायचं आहे. आता तुमच्याकडे वेळ नसेल आणि कुरडई खायची इच्छा असेल आणि बनवता येत नसेल ना, तुम्हाला पसारा पण करायचा नसेल, तर ही कुरडई नक्कीच बनवा. तो चीक बारीक केलेला आहे, लगेच पीठ गळायची चाळणीतून तो आपल्याला गाळून घ्यायचे. म्हणजे कण वगैरे असतात ना त्याचे, ते वर राहतात. पुन्हा ते मिक्सरमध्ये टाकून पुन्हा ते वाटून घ्यायचे. आता हा जो चीक आहे ना, तो रात्रभरासाठी झाकण ठेवून आपल्याला असंच ठेवून द्यायचे. अगदी पांढरा शुभ्र चीक होतो. सकाळी उठल्यानंतर त्याच चिकातलं पूर्ण पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि हातानं एकजीव करून घ्यायचं, म्हणजे एकही गाठ वगैरे राहणार नाही. जेवढं पीठ आहे म्हणजे मिश्रण आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे. त्यात आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. तेल, पापड, खार, सोडा न घालता ही कुरडई तयार करते. कोणाची मदत न घेता पाण्या उकळल्या आळली की त्यातच आपल्याला मिश्रण घालून घ्यायचं आणि चीक हाटून घ्यायचा. चीक हाटण्यासाठी गव्हासारखा साला जोर पण लावावा लागत नाही, म्हणजे जास्त मेहनत पण घ्यावं लागत नाही. 15 ते 20 मिनिटं चीक हाटण्यासाठी हे जातातच. आता सोऱ्याला तेल लावून घ्यायचं आणि बारीक चाळणी वापरलेली मी तर आणि जाळ पण दोघी चाळणीतून कुरडया इथं केलेल्या आहे. एक बारीकवाली पण केली आणि जाळवाली 2.5 वेळेची कुरडई आपल्याला घालून घ्यायची. जास्त मेहनत न करता, तामजाम न करता ही तांदूळापासून बनवलेली कुरडई अगदी झटपट तयार होऊन निघते. ज्यांना खरंच कुरडई बनवता येत नसेल ना, त्यांनी ही कुरडई नक्कीच बनवून बघा. आणि हे कुरडई मस्त आपल्या उन्हात वाळून घ्यायची. ऊन जर नसेल तुम्ही फॅनखाली ही कुरडई सुकत घालू शकता. फॅनखाली जर का तिथं 2 दिवस ही सुकत घालायला लागतात. तुम्हाला तळून सुद्धा दाखवते. तेलात टाकतात 2-3 पटीनं फुलणारी ही तांदूळाची कुरडई. अगदी पांढरी शुभ्र आणि वर्षभर टिकणारी. आता तुम्हाला जाळवाली पण तळून दाखवली आणि बारीकवाली पण तळून दाखवते. अगदी पांढरी बारीकवाली तळून घेतली आणि आजची कुरडई इथं तयार झाली. तर तुम्हाला माझी बनवण्याची पद्धत कशी वाटली तेही मला कमेंट्स करायला विसरू नका. आणि एकदा करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा कशी झाली. तर मस्त आपली तांदूळाची कुरडई कुरकुरीत तयार झाली. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर मग बाय बाय.